मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी। म्हणून आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे। त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आहेत। सगळं मंत्रिमंडळ इकडे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। भरत गोगावले देखील आहेत। तर विधान भवन परिसरात मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। एकीकडे विधान परिषद निवडणुकांचे निकाल लागतात। नाशिकमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेसोबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि विधिमंडळाच्या आवारात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। तर दुसरीकडे विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले। त्यामध्ये सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे हे सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय। थोड्याच वेळात विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल। एकनाथ शिंदे काही प्रतिक्रिया देतात का? सध्या जे निकाल हाती येत आहेत त्या पार्श्वभूमीवर याकडे देखील लक्ष असेल किंवा ऑपरेशन टायगर संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महत्त्वाची घोषणा करतील अधिवेशनादरम्यान, अधिवेशन सुरू होत असताना, अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल। तर सत्ताधारी हे विधिमंडळामध्ये प्रवेश करतायत आणि त्यासोबतच दुसरीकडे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठीचा। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजेल अशी चर्चा होती, अशी शक्यता होती, अंदाज वर्तवले जात होते आणि त्याचंच चित्र आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। सरकारनं जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्यातल्या अटी जाचक आहेत, त्या अटी मागे घेण्यात याव्यात अशी देखील विरोधकांची मागणी होती आणि आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी हे विरोधक आंदोलन करतायत। कालच्या चहापाण्यावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा झालेली आहे की विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात, चहापानाला जात नाहीत। काल पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या संपूर्ण कारभारावर विरोधकांनी जोरदार टीकाही केली। तर जोरदार घोषणाबाजी केली जाते या सगळ्या विरोधकांकडून। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा यासाठी पायऱ्यांवरती हे आंदोलन केलं गेलं। तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। काही मिनिटांमध्ये आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। अनेक मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। अंबादास दानवे काय प्रतिक्रिया देत आहेत पाहूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।